नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट आहे. रिझल्टची डेट ही कन्फर्म झालेली आहे जवळजवळ. तर NTA ऑफिसरनी हे रिप्लाय दिलेलं आहे. तर लेटेस्ट अपडेट आहे ऑल नीट स्टुडंटसाठी. जे काही विद्यार्थी आपला हा व्हिडिओ पाहत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी महत्त्वाची न्यूज आहे ही. तर रिझल्ट कधी लागणार आहे त्याची डेट अनाऊन्स करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जे पालक वर्ग पण हा व्हिडिओ पाहत असतील, अगदी तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यांनाही अगदी एक्झामची डेट कन्फर्म लक्षात येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फतसुद्धा लावायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवरती जो दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स माहिती विचारू शकता. अगदी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्णपणे मी जी न्यूज आलेली आहे ती पूर्णपणे तुम्हाला मी वाचून दाखवते, म्हणजे लक्षात येईल. तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. ही पूर्णपणे मी गुगलमधून ही लिंक काढलेली आहे न्यूजपेपरची. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही न्यूज आलेली आहे. त्याचबरोबर अगदी ही न्यूज तुम्हाला मी पूर्णपणे ट्रान्सलेट करून सांगते, म्हणजे पूर्ण लक्षात येईल तर कोणती न्यूज आपल्याला इथं दिलेली आहे. तर अगदी तुम्ही 1 to 1 पूर्णपणे इथं तुम्ही पाहू शकता. तर हे मी तुम्हाला मार्कर अगदी करून दाखवते. तर लक्षात येईल आपल्याला की 20 जुलै, तर जवळजवळ 20 जुलै आपल्याला ही डेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ह्यामध्ये अगदी तुम्हाला ही न्यूज पूर्णपणे मी ट्रान्सलेट करून दाखवते मराठीतून, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ह्या न्यूजबद्दल माहिती मिळेल. तर आपला नीटचा रिझल्ट हा 20 जुलैच्या दरम्यान लागू शकणार आहे. ही कन्फर्म डेट आहे. त्यामुळे अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट्स आहेत की मॅडम रिझल्ट कधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 20 जुलैपर्यंत रिझल्ट येणार आहे, यात काही डाऊट नाही. आणि पूर्णपणे अगदी NTAनेही आपल्याला हे अनाऊन्स केलेलंच आहे. अगदी त्यांचे ऑफिसर जे सर आहेत त्या सरांनीसुद्धा अगदी तिथे पूर्णपणे त्यांनी डेट सांगितलेली आहे. आणि हे पूर्णपणे मी तुम्हाला न्यूज अगदी स्क्रोल करत दाखवते, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्ही वाचा, म्हणजे लक्षात येईल या न्यूजमध्ये त्यांनी कोणते मुद्दे मांडलेले आहेत. अगदी हे पूर्णपणे जी आपली एक्झाम 21ला झालेली आहे त्याच्याविषयी पण थोडक्यात त्यांनी माहिती दिलेली आहे. तर अगदी ही रिझल्ट आपल्याला नेहमीप्रमाणे 45 दिवसामध्ये लागतो, पण ह्यावेळेस डबल एक्झाम झाल्यामुळे अगदी त्यांनी 30-35 दिवसामध्येच रिझल्ट लावण्याचे प्रयत्न चालू आहेत असं हे NTAने ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर अगदी त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे असंही त्यांनी त्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. आणि लवकरच रिझल्ट लागल्यानंतरसुद्धा अगदी जी काउन्सिलिंग प्रोसेस असते तीसुद्धा अगदी लवकर चालू होणार आहे, म्हणजे वेळेत चालू होणार आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना डाऊट होतं की एक्झाम डबल झाल्यामुळे आपल्याला ह्या प्रोसेसला सगळ्यात वेळ लागेल का. तर नाही विद्यार्थी मित्रांनो, अगदी ही प्रोसेस NTA वेळेतच करणार आहे असं ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर रिझल्टनंतर लगेच आपली ही प्रोसेस चालू होणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहाल तर ऑल इंडियाची काउन्सिलिंग चालू होत असते. 15% सुद्धा MCC थ्रू ते फॉर्म भरून अगदी ऑल इंडिया कोठ्यामधून जे 15%तून विद्यार्थी फॉर्म भरतात, त्या ठिकाणी आपल्याला एम्स, जिपमर अशा ठिकाणी तिथे विद्यार्थ्यांना ॲडमिशन ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना मार्क चांगले आहेत त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात असं हे पूर्णपणे त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर राज्याची चालू होते, प्रत्येक स्टेटची काउन्सिलिंग चालू होते 85% कोठ्यामधून. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा ऑल इंडियानंतर 85% कोठ्यातून आपल्याला हे सगळी प्रोसेस चालू होत असते. त्यामध्ये अगदी राऊंड असतात, पहिला, दुसरा, तिसरा स्टे वॅकन्सी राऊंड असे हे पूर्णपणे राऊंड्स चालू असतात. अशा विषय ह्या पूर्णपणे ह्याच्यामध्ये ह्यांनी त्याची न्यूज दिलेलीच आहे NTAने. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल की 20 जुलै ही डेट आपल्याला कन्फर्म जवळजवळ राहिलेली आहे. त्यामुळे अगदी जे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची आणखीन काही डॉक्युमेंट्स तयार करायचे राहिले असेल त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्सची सुद्धा लिस्ट अगदी व्यवस्थित तुम्ही फाईल करून ठेवा की जेणेकरून ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला काही अडथळा येणार नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायचं असेल, 1 to 1 सेशनमध्ये यायचं असेल आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला एनी टाईम कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.